फ्राय केलेले माखले तुम्हाला आवडतात का? हे चवीला इतके भारी लागतात ना. तर हे माखले बनवण्यासाठी आधी मी माखले आणले आणि माखले आधी स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यासाठी ना हे आतलं जे असतं ते काढून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये ना हे असं प्लास्टिकसारखी एक भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आणि ह्याच्या वरची जी स्किन आहे ती सगळी काढून घ्यायची आणि माखले जे आहेत ना ते पांढरे शुभ्र दिसेपर्यंत स्वच्छ करून घ्यायचे. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून झाले की तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. मी ते ना रिंग शेपमध्येच कट केलेत कारण ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. आता मसाल्यासाठी लाल तिखट, हळद, घरचाच गरम मसाला, मीठ आणि कोकम मागळ असेल तर कोकम मागळ किंवा कोकमाची सालं घेतलात तरी सुद्धा चालेल. ह्याला ना मस्त मिक्स करून घ्यायचं. थोडा वेळ मॅरिनेशनला ठेवायचं एक 15-20 मिनिटं. त्यानंतर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये ही एक रिंग आहे ना व्यवस्थित कोट करून घ्यायची. हे दिसायला इतके सुंदर दिसतात आणि फ्राय केल्यावरती ना हे एकदम भारीच लागतात. तर सगळ्या रिंग्सला ना मी असं मस्त कोट करून घेतलं आणि चूल पेटवायला सुरुवात केली. चूल पेटवली आणि मग त्यावरती पॅन ठेवलं. पॅन गरम झाल्यावरती तेल घातलं. तेलाला सुद्धा चांगलं तापू दिलं आणि मग एक करून रिंग ह्याच्यावरती लावून घेतली. तुम्ही तेलाऐवजी इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता आणि ना हे मस्त दोन्ही बाजूंनी ना स्लो टू मीडियम हीटवरती खरपूस होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. बघा दिसतायत ना एकदम मस्त. एक साईड वरतून आहे ना थोडासा कलर चेंज होतो मग परतून घ्यायची आणि दुसरी बाजू सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आणि मग तयार होतात इथे आपले मस्त असे फ्राय केलेले माखले. तुम्ही पण ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.